नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला नवीन चॅप्टरला सुरुवात करायची आहे. कोनिक सेक्शन्स. कोन आणि सेक्शन्स. सेक्शन्स म्हणजे काय? तुकडे. कोनचे तुकडे. आपण वेगवेगळ्या अँगलमध्ये जर कोनला कट केलं तर वेगवेगळे शेप मिळतील आपल्याला. त्या वेगवेगळ्या शेपचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. पहा, हा कोन आहे. सपोज येथे ॲक्सिस काढू आपण. त्या ॲक्सिसमुळे काय होईल? कोनचे दोन इक्वल पार्ट होतील. बरोबर आहे. हा ॲक्सिस काढलेला आहे आपण. ही स्लॅन्ट हाईट आहे, ही परपेंडिक्युलर हाईट होईल. येथे टॉपला सर्कल आहे. बरोबर आहे. आता या ॲक्सिस बरोबर 90 डिग्रीमध्ये असं आपण हॉरिझॉन्टल कट केलं. ॲक्सिस आणि असं हॉरिझॉन्टल आपण 90 डिग्रीमध्ये या कोनला कट केल्यानंतर आपल्याला काय होईल? येथे कट केल्यानंतर येथे असा सर्कल मिळेल. बरोबर आहे. ज्याप्रमाणे टॉपला सर्कल आहे त्याप्रमाणे येथे आपल्याला सर्कल मिळेल. आपण येथून कट केल्यानंतर येथे कट केलं आपण असं स्ट्रेट 90 डिग्रीमध्ये हॉरिझॉन्टल ॲक्सिस बरोबर 90 डिग्रीमध्ये असं कट केलं तर इथे आपल्याला सर्कल मिळेल. रेडियस कमी मिळेल, लहान सर्कल मिळेल, परंतु येथे सर्कल मिळेल आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे कोनपासून आपल्याला सर्कल मिळत आहे. कोनपासून आपल्याला सर्कल पण मिळणार आहे. बरोबर आहे. कोनपासून आपल्याला सर्कल मिळत आहे. आता आपण काय करू? हा जो कोन आहे, आता 90 डिग्रीमध्ये आपण कट नाही करणार. हा ॲक्सिस आहे. आता या कोनला आपण 90पेक्षा कमी अँगल घेऊ. म्हणजे ॲक्सिस बरोबर 90पेक्षा कमी अँगल घेऊ. असं क्रॉस कट करू. असं क्रॉस कट केल्यामुळे काय होईल? येथे असा क्रॉस सर्कल मिळेल आपल्याला. येथे कट केला आपण, क्रॉस सर्कल मिळेल. म्हणजे असा लंब वर्तुळ मिळेल आपल्याला. बरोबर आहे. असा लंब वर्तुळ मिळणार आहे. या शेपला काय म्हणायचं आहे? इलिप्स. याप्रमाणे आपल्याला शेप मिळणार आहे. याला आपण काय म्हणणार? इलिप्स. हा कोन आहे आपल्याकडे. हा कोनचा शेप आहे. येथे सर्कल आहे. येथून आपण असं ॲक्सिस बरोबर 90 डिग्रीमध्ये कट केल्यानंतर आपल्याला येथे सर्कल मिळेल. बरोबर आहे. येथे सर्कल मिळेल. असे वेगवेगळे सर्कल आपल्याला मिळतील. जर आपण असं क्रॉस कट केलं तर आपल्याला काय होईल? असं लंब वर्तुळ मिळणार आहे. बरोबर आहे. आता आपण काय करू? ही स्लॅन्ट हाईट आहे. आता या स्लॅन्ट हाईटला जर आपण पॅरलल कट केलं, व्यवस्थित पहा, ही स्लॅन्ट हाईट, तिरकस उंची. बरोबर आहे. याला असं पॅरलल, या साईडनं पॅरलल होईल, किंवा ही स्लॅन्ट हाईट घेतली तर या साईडने पॅरलल असं आपल्याला कट करायचं आहे. हा क्लेपासून कोन तयार केलेला आहे. आता ही स्लॅन्ट हाईट आहे, तिरकस उंची, ही स्लॅन्ट हाईट. बरोबर आहे. या हाईटला किंवा या हाईटला अशी जी क्रॉस हाईट आहे त्याला पॅरलल आपल्याला कट करायचं आहे. सपोज ही स्लॅन्ट हाईट आहे, याला पॅरलल. ही स्लॅन्ट हाईट आणि नाईफ आता हे पॅरलल आहेत. असं आपण कट करू. याप्रमाणे कट करणार आहोत. स्लॅन्ट हाईटला पॅरलल कट करायचं आहे. येथे कट करतो मी. आपल्याला एक शेप मिळणार आहे. क्लेपासून तयार केलेला कोन आहे. समजण्यासाठी आपण असं कट केलेलं आहे. या स्लॅन्ट हाईटला पॅरलल कट केलेला आहे. येथे आपल्याला शेप मिळालेला आहे. याप्रमाणे शेप मिळत आहे. आता तो शेप कसा आहे आपण पाहू. स्लॅन्ट हाईटला पॅरलल कट केला आपण तर याप्रमाणे आपल्याला शेप मिळालेला आहे. याप्रमाणे शेप मिळालेला आहे. याप्रमाणे शेप मिळत आहे. बरोबर आहे. हा शेप मिळत आहे, किंवा येथे पण शेप तयार होईल. तोच शेप हा आहे. हा जो शेप आहे, या शेपला आपल्याला काय म्हणायचं आहे? याप्रमाणे जो शेप आहे त्या शेपला आपण काय म्हणणार? पॅराबोला. हा शेप आहे पॅराबोला. हा इलिप्स, हा पॅराबोला. कोनपासूनच आपल्याला सर्कल मिळत आहे, इलिप्स मिळत आहे, पॅराबोला मिळत आहे. आता दुसरा एक शेप आहे हायपरबोला. या कोनिक सेक्शन या चॅप्टरमध्ये 3 एक्सरसाइज आहेत. एक्सरसाइज 7.1. 7.1मध्ये आपल्याला पॅराबोलाचा अभ्यास करायचा आहे. 7.2मध्ये इलिप्सचा अभ्यास करायचा आहे. आणि 7.3मध्ये आपल्याला हायपरबोलाचा अभ्यास करायचा आहे. हायपरबोला म्हणजे काय? आता हायपरबोला शेप कसा असतो आपल्याला समजून घ्यायचा आहे. हायपरबोलासाठी असा हा एक कोन आहे आणि हा एक कोन आहे. डबल नॅप कोन आहेत. हे 2 कोन आहेत. हा एक कोन, हा एक कोन. हा ॲक्सिस आहे. असं कन्सिडर करा. आपल्याकडे 2 कोन नाहीत, हा एकच कोन आहे आपल्याकडे. आता या कोनला आपण ॲक्सिस बरोबर पॅरलल कट करायचा आहे.
स्लॅन्ट हाईटला पॅरलल कट केलं तर आपल्याला पॅराबोला मिळतो, बरोबर आहे. परंतु ॲक्सिसला पॅरलल कट करायचं आहे, असं पॅरलल कट करणार आपण. ॲक्सिसला वर आणि खाली असं कट करणार आपण. म्हणजे काय होईल, एक कोन आहे आपल्याकडे, आपण समजून घेऊ. या पॉईंटमधून अशी सेंटरमधून जाणारी सरळ लाईन म्हणजे काय असणार आहे, ॲक्सिस, बरोबर आहे. त्या ॲक्सिसला पॅरलल, ॲक्सिस सपोज येथे सेंटर पॉईंट येथे आहे, असा ॲक्सिस असेल, बरोबर आहे. त्याला पॅरलल कट करायचं आहे आपल्याला. पॅरलल कट करतो मी आता. शेप कसा मिळतो आपण समजून घेऊ. पहा इथे अंतर कमी होत आहे, येथे आता कट होईल, बरोबर आहे. म्हणजे पॅराबोलासारखा शेप मिळणार आहे, परंतु थोडा वेगळा असणार आहे. या ॲक्सिसला पॅरलल आपण कट केलेला आहे. शेप आपल्याला याप्रमाणे मिळत आहे, याप्रमाणे शेप मिळत आहे, बरोबर आहे. येथे याप्रमाणे शेप आहे, असा पॅराबोलासारखाच आहे, परंतु हा एक शेप. आणि बॉटमचा कोन याप्रमाणे असेल. येथे आपण कट करणार, येथे कट केल्यानंतर पुन्हा एक आपल्याला शेप मिळणार आहे. म्हणजे एक शेप आपल्याला असा मिळेल, बरोबर आहे. आणि दुसरा एक शेप असा एक मिळेल आपल्याला. वरच्या कोनचा एक शेप तयार होईल आणि खालच्या कोनचा एक शेप तयार होईल, बरोबर आहे. येथे एक शेप असणार आहे आणि येथे एक शेप असणार आहे. हे दोन शेप म्हणजेच काय, त्याला आपण म्हणणार हायपरबोला. त्या दोन शेपचा एकत्रित अभ्यास आपल्याला हायपरबोलामध्ये करायचा आहे. लक्षात राहू द्या. फक्त ही कन्सेप्ट समजून घ्या. आता आपल्याला एक्सरसाइज 7.1 सॉल्व करायचा आहे, त्यासाठी पॅराबोला ही कन्सेप्ट समजून घेणं आवश्यक आहे. पहा पॅराबोलाचा शेप कसा तयार होतो हे आपण पाहिलेलं आहे. आता आपण कन्सेप्ट समजून घेऊ. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आपण प्लॉट केलेले आहेत. येथे आपण शेप काढणार आहोत पॅराबोला. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस यांचा ओरिजिन आहे हा. याचे कोऑर्डिनेट काय असतील, 0 0 0 0, बरोबर आहे. हा जो पॉईंट आहे त्या पॉईंटला आपण काय म्हणणार, पॅराबोलाचा व्हर्टेक्स म्हणणार. आणि जो ॲक्सिस आहे त्या ॲक्सिसमुळे काय झालेलं आहे, या पॅराबोलाचे दोन इक्वल पार्ट झालेले आहेत. म्हणजे हा पॅराबोला सिमेट्री झालेला आहे. वरच्या साईडने आणि खालच्या साईडने इक्वल पार्ट झालेले आहेत, दोन इक्वल पार्ट तयार झालेले आहेत. म्हणजे हा ॲक्सिस कसा आहे, या पॅराबोलाचा सिमेट्री ॲक्सिस आहे. हा पॅराबोला आणि ॲक्सिस त्यामध्ये एक फोकस पॉईंट असतो. सपोज हा पॉईंट आपण फोकस पॉईंट घेऊ, यस. हा पॉईंट फोकस, कशामुळे फोकस पॉईंट म्हणायचं आपल्याला, कारण या पॉईंटपासून पॅराबोलावरील कोणताही एखादा पॉईंट घेतला आपण, सपोज हा पॉईंट घेतला आपण, हा पॉईंट पी, हे जे डिस्टन्स आहे पी एस, याला आपण काय म्हणणार, फोकल डिस्टन्स. पी एस एवढी लेंथ काय असेल, फोकल डिस्टन्स. हा पॉईंट फोकस पॉईंट आहे म्हणून समजून घ्या. त्याला फोकस पॉईंट काय म्हणायचं, कारण सपोज हे डिस्टन्स ए आहे, ओपासून एसपर्यंत हे डिस्टन्स किती ए आहे. तेवढ्याच डिस्टन्सवर इकडे मागे एक लाईन असते बा, त्या लाईनला आपण काय म्हणतो, डायरेक्ट्रिस. हे जे डिस्टन्स आहे तेच डिस्टन्स हे, म्हणजे ओरिजिन ते फोकस पॉईंट आणि ओरिजिन ते ही लाईन डायरेक्ट्रिस. या लाईनला आपल्याला म्हणायचं आहे डायरेक्ट्रिक्स. स्मॉल डीने आपण दाखवू ही लाईन. म्हणजे पी एसची लेंथ किती असेल, इथे परपेंडिक्युलर काढला आपण पी पॉईंटमधून, तर हे दोन डिस्टन्स इक्वल असतात. सपोज पी एम, म्हणजे पी एम इक्वल असतो पी एस. पी एम ही लेंथ इक्वल असते पी एस. सपोज ही लेंथ काढली तर ती इक्वल असणार आहे या पॉईंटला. हे डिस्टन्स काढला आपण, या पॅराबोलावरील कोणताही पॉईंट घेतला आपण, तर हे या लाईनपासून असणारं डिस्टन्स त्या पॉईंटपर्यंतचं आणि त्या पॉईंटपासून फोकसपर्यंतचं हे इक्वल असतात. म्हणजे ही लेंथ या लाईनला इक्वल आहे, ही लेंथ या लेंथला इक्वल आहे, ही लेंथ एवढी लेंथ या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत, या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत इक्वल आहे. म्हणजे या सर्व लेंथ कशा होतात, फोकस होत आहेत एका पॉईंटमध्ये. म्हणून याला आपल्याला काय म्हणायचं, फोकस पॉईंट. हा आपला फोकस पॉईंट आहे, लक्षात राहू द्या. पहा येथे लेंथ ही जास्त आणि ही कमी दिसत आहे, परंतु त्या इक्वल असतात. येथे काढण्यामध्ये आपली मिस्टेक आहे, परंतु त्या इक्वल असतात. फोकस पॉईंट तुमच्या लक्षात आलेला आहे, फोकस पॉईंट. कारण पॅराबोलाचा कोणताही पॉईंट डायरेक्ट्रिसपासून
आणि फोकसपासून इक्वल डिस्टन्सवर असतो, म्हणून त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, फोकस पॉईंट. पहा, या फोकसमधून जाणारी ही काय आहे, कॉर्ड आहे. फोकस पॉईंटमधून जाईल, एस पॉईंटमधून जाणारी, इकडचा एक पॉईंट इकडचा एक पॉईंट आपण जॉईंट केले, फोकसमधून जात आहे, तर हिला काय म्हणायचं, फोकल कॉर्ड. ही पण काय आहे, फोकल कॉर्ड. बरोबर आहे, ही पण काय होईल, फोकल कॉर्ड. या सर्व फोकल कॉर्ड आहेत. अशा भरपूर आपल्याला कॉर्ड काढता येतील, परंतु अशी एखादी कॉर्ड असणार आहे की ती एक्स ॲक्सिसला परपेंडिक्युलर असेल. ही परपेंडिक्युलर आहे का, नाही, म्हणजे एक्स ॲक्सिसला 90 अँगल झाला पाहिजे, तशी कॉर्ड काढू आपण. या सर्व फोकल कॉर्ड आहेत, म्हणून लक्षात राहू द्या. आता येथे 90 डिग्रीचा अँगल झाला पाहिजे. ही काय आहे, फोकल कॉर्ड आहे, परंतु ॲक्सिस बरोबर 90 डिग्री अँगल करत आहे. अशी फोकल कॉर्ड की ॲक्सिस बरोबर 90 डिग्री अँगल करत असेल तर त्या कॉर्डला आपण काय म्हणणार, लेटस रेक्टम. त्या कॉर्डला आपण लेटस रेक्टम म्हणणार. हा शब्द लक्षात राहू द्या, लेटस रेक्टम. हा पॉईंट एल घेतला आपण, तर हा पॉईंट सपोज एल डॅश, एल डॅश एवढी लेंथ काय आहे, लेटस रेक्टम आहे. ही लेंथ ए असेल तर ही त्याच्या डबल असते पहा, 2a, परंतु डायरेक्शन याची निगेटिव्ह येणार आहे, -2a. लेंथ किती आहे, 2aच आहे, फक्त -2a म्हणजे निगेटिव्ह डायरेक्शनला आहे. ही लेंथ 2a आणि ही पण लेंथ 2a. टोटल लेंथ किती आहे, 4a. म्हणजे या लेटस रेक्टमची लेंथ किती असते, 4a असते. लक्षात राहू द्या. ए म्हणजे काय, ओरिजिनपासून फोकस पॉईंट जेवढ्या डिस्टन्सवर आहे त्याला आपण ए म्हणून कन्सिडर केलेलं आहे. तेवढ्याच लेंथवर ओरिजिनपासून ही लाईन असते डायरेक्ट्रिस, म्हणजे या पॉईंटचा कॉर्डिनेट किती येणार आहे, -a आणि वायचा 0. बरोबर आहे. या लाईनचं इक्वेशन काय येईल, ही लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. वाय ॲक्सिसला पॅरलल असेल तर x = a, x = a. a येथे किती आहे, -a. बरोबर आहे. देअरफॉर x + a = 0. हा -a या साईडला आणला आपण, तर या डायरेक्ट्रिसचं इक्वेशन काय मिळेल, x + a = 0. एक्स ॲक्सिस इकडे प्लस नंबर असतात, इकडे मायनस असतात. वाय ॲक्सिस इकडे प्लस असतात, या लाईनवर मायनस नंबर असतात. बरोबर आहे. याप्रमाणे आपण प्लॉट केलेला आहे. कसा ओपन आहे, या एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनला ओपन आहे. हा पॅराबोला एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये ओपन आहे. इकडे क्लोज आहे, बरोबर आहे, परंतु ओपन हे दोन टोकं असे त्या साईडला आहेत. एक्स ॲक्सिसवर प्लस नंबर ज्या साईडला आहेत त्या साईडला ओपन आहे. पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये ओपन आहे हा पॅराबोला. आपल्याला असाही काढता येईल, इकडे ओपन होणारा, किंवा असाही काढता येईल, वाय ॲक्सिसला पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये ओपन होणारा म्हणजे अपवर्ड, वाय ॲक्सिसला निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये ओपन होणारा म्हणजे असाही काढता येईल आपल्याला, डाऊनवर्ड. बरोबर आहे. आता याचं इक्वेशन काय आहे, y² = 4ax. हे लक्षात राहू द्या. हा आपला स्टँडर्ड पॅराबोला आहे. एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये ओपन झालेला आहे. या पॅराबोलाचं इक्वेशन काय आहे, y² = 4ax. पहा, या कर्वचं इक्वेशन, या पॅराबोलाचं इक्वेशन काय आहे, y² = 4ax. म्हणजे यावरील कोणताही पॉईंट हे इक्वेशन सॅटिस्फाय करतो. आता आपण काय करू, 4 टाईपचे पॅराबोला होतील. बरोबर आहे. इकडे x प्लस नंबर असतात, इकडे x मायनस नंबर असतात, इकडे yचे मायनस नंबर असतात, इकडे yचे प्लस नंबर असतात. बरोबर आहे. येथे ओरिजिन म्हणजे एक पॅराबोला आपल्याला असाही काढता येईल, एक असाही काढता येईल, एक्सच्या निगेटिव्ह डायरेक्शनला असाही काढता येईल आपल्याला, आणि असाही काढता येईल. चारही पॅराबोला आपल्याला चारही इक्वेशन समजून घ्यायचे आहेत. पहा, ओरिजिन आहे ते O00. हा पॅराबोला एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये ओपन होत आहे. बरोबर आहे. याचं इक्वेशन काय आहे, y² = 4ax. येथे एक फोकस पॉईंट असणार. हे डिस्टन्स किती आहे, a आहे. ही लेंथ या साईडला -a होईल. बरोबर आहे. या पॉईंटमधून काय होईल, डायरेक्ट्रिस जाणार आहे. या डायरेक्ट्रिसचं इक्वेशन काय असेल, x = yला पॅरलल आहे म्हणजे x = a, परंतु a येथे -a आहे म्हणजे x = -a. हा a या साईडला आणला, +a = 0. या लाईनचं इक्वेशन, डायरेक्ट्रिसचं इक्वेशन याप्रमाणे असणार आहे या पॅराबोलासाठी. बरोबर आहे.
डायरेक्ट्रिक्स कधी पण पॅराबोलाच्या अपोजिटला असते, मागच्या साईडला. y² = 4ax. येथे x कसा आहे, पॉझिटिव्ह आहे, म्हणजे पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये ओपन होत आहे हा पॅराबोला, कारण 4ax x येथे कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. हा एक पॅराबोला असेल. दुसरा पॅराबोला, आता x निगेटिव्ह असतो इकडे, बरोबर आहे, या साईडला ओपन होत आहे. या साईडला ओपन होत असेल एक्स ॲक्सिसच्या निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये, म्हणजे हा लेफ्ट साईडला आपल्या लेफ्टला ओपन होत आहे, हा आपल्या राईटला ओपन होत आहे. लेफ्ट साईड पॅराबोला असेल तर याचं इक्वेशन काय लिहिणार आपण, y² = -4ax. फक्त मायनस अप्लाय होईल. इक्वेशन त्याचप्रमाणे आहे, दोन्ही सारखेच आहेत, फक्त येथे प्लस आहे, येथे मायनस आहे, कारण हा पॅराबोला एक्स ॲक्सिसच्या मायनसला ओपन होत आहे, बरोबर आहे, मायनस डायरेक्शनमध्ये ओपन होत आहे. -4ax म्हणजे इकडे ओपन होईल, +4ax म्हणजे इकडे ओपन होईल. येथे एक फोकस पॉईंट असेल, ते डिस्टन्स आपण किती घेणार, हे डिस्टन्स किती असेल, येथे -a असणार आहे. येथे फोकस पॉईंट, त्याचे कोऑर्डिनेट काय असतील, एक्सचा किती येईल, येथे -a येईल आणि वायचा 0 येईल. वायचा 0, पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे म्हणजे वाय कोऑर्डिनेट 0. येथे फोकस पॉईंट, सपोज यस, फोकस पॉईंटचे कोऑर्डिनेट काय असतील, हा पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे म्हणजे वाय कोऑर्डिनेट 0. पॉईंट एक्स ॲक्सिसवर असेल तर वाय कोऑर्डिनेट 0 आणि पॉईंट वाय ॲक्सिसवर असेल तर एक्स कोऑर्डिनेट 0. हे लक्षात राहू द्या. हा पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे, वाय कोऑर्डिनेट 0, एक्स कोऑर्डिनेट काय येईल, ही लेंथ एवढी ए आहे, a0. हे लक्षात राहू द्या. ही काय होईल, लेटस रेक्टम होईल. हा एंड पॉईंट, लेटस रेक्टमचा एंड पॉईंट आपल्याला एक्सरसाइजमध्ये काढायचे आहेत. ही लेंथ किती आहे, 2a आणि ही पण 2a, म्हणजे येथे -2a येईल, बरोबर आहे. हा पॉईंट 2a, हा पॉईंट 2a म्हणजे येथे 2a, एवढी लेंथ 2a असणार आहे. या पॉईंटचा एक्सचा कोऑर्डिनेट हा म्हणजे किती, a आणि वायचा कोऑर्डिनेट 2a, a आणि 2a या पॉईंटचे कोऑर्डिनेट. परंतु या पॉईंटचे काय येतील, a आणि -2a, येथे -2a असेल, बरोबर आहे, कारण ही लेंथ 2a आहे, 2a आहे, परंतु निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये असल्यामुळे -2a आहे हे. आता येथे लेटस रेक्टम, या पॉईंटचे कोऑर्डिनेट कसे असतील, येथे एक्सचा निगेटिव्ह आणि वायचा पॉझिटिव्ह पाहिजे. एक्सचा निगेटिव्ह येईल, बरोबर आहे, कारण -a, वायचा पॉझिटिव्ह येईल. ही लेंथ किती आहे, 2a आहे, हे आहे या पॉईंटचे कोऑर्डिनेट. या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय येतील, एक्सचा निगेटिव्ह येईल आणि वायचा पण निगेटिव्ह येईल. एक्सचा निगेटिव्ह म्हणजे -a येईल आणि वायचा निगेटिव्ह म्हणजे हे काय येईल, -2a. या लेटस रेक्टमचे एंड पॉईंट, त्याचे कोऑर्डिनेट, डायरेक्ट्रिक्स याच्या अपोजिट असणार आहे. -a वर फोकस पॉईंट आहे तर येथे +a वर असणार आहे. डायरेक्ट्रिक्स, सपोज ही लाईन D, या लाईनचं इक्वेशन काय येईल, वाय ॲक्सिसला पॅरलल आहे म्हणजे x = a, हा a या साईडला आणला आपण तर x - a = 0. हे या लाईनचं इक्वेशन होईल. जनरल फॉर्म याप्रमाणे, या पॅराबोलाचा जनरल फॉर्म याप्रमाणे. येथे फक्त मायनस आहे, येथे प्लस आहे. वाय ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये ओपन होणारा पॅराबोला याप्रमाणे आहे. फोकस पॉईंट येथे आपण S घेणार. फोकस पॉईंटचे कोऑर्डिनेट काय असतील, म्हणजे S पॉईंटचे कोऑर्डिनेट, एक्स ॲक्सिससाठी आपण 1 घेतलेला आहे, येथे आपल्याला वाय ॲक्सिसला ओपन असेल तर आपल्याला B घ्यायचा आहे. 0 पासून एवढं डिस्टन्स B असणार आहे. तर इकडे मायनस असतो वाय ॲक्सिस, इकडे -y ॲक्सिस असतो, म्हणजे -b डिस्टन्सवर काय असणार आहे, या -b डिस्टन्सवर एक डायरेक्ट्रिक्स असेल लाईन. ओरिजिनपासून जेवढ्या डिस्टन्सवर फोकस पॉईंट आहेत तेवढ्याच डिस्टन्सवर डायरेक्ट्रिक्स दूर असते. आता पहा, हे डिस्टन्स b, तर हे काय घेणार आपण, 2b आणि हे 2b. इकडे प्लस आहे परंतु इकडे मायनस आहे, बरोबर आहे. डिस्टन्स 2bचे येणार आहे, फक्त डायरेक्शन मायनस आहे. या पॉईंटचे कोऑर्डिनेट आपण काय घेणार, ही लेंथ एक्सची एवढी लेंथ -2b
वायची बी घेणार, या पॉईंटचा कोऑर्डिनेट. लेटेस्ट रेक्टमचा एंड पॉईंट हा असेल -2b आणि b. इकडे हे 2b, एक्सची लेंथ एवढी येईल आणि वायची एवढी b. फोकस पॉईंट वाय ॲक्सिसवर आहे, बरोबर आहे. म्हणजे त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 असेल आणि वाय कोऑर्डिनेट म्हणजे एवढी लेंथ b, 0 आणि b, 0 आणि b. एक्स ॲक्सिससाठी आपल्याला ए घ्यायचा आहे, वाय ॲक्सिस असेल तर बी घ्यायचा, हे लक्षात राहू द्या. पहा, पॅराबोला एक्स ॲक्सिसला ओपन होत आहे, एक्स ॲक्सिसला ओपन होत आहे, निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये, पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये. ॲक्सिस एक्स असल्यामुळे येथे वाय स्क्वेअर आलेला आहे. आता येथे ॲक्सिस वाय आहे, तर एक्स स्क्वेअर येणार. एक्स स्क्वेअर इक्वल टू 4ax नाही घेणार आपण, 4by घेणार. पहा, इथे वाय स्क्वेअर तर इथे एक्स स्क्वेअर, इथे एक्स तर इथे वाय, म्हणजे रिप्लेस केले आपण. वायला एक्स आणि एक्सला वाय, एला बी, याप्रमाणे. हा याचा फॉर्म्युला. या टाईपचा पॅराबोला असेल तर फॉर्म्युला याप्रमाणे होणार आहे. आता निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये याप्रमाणे ओपन होईल, बरोबर आहे. येथे फोकस पॉईंट असेल, हे डिस्टन्स -b येईल, बरोबर आहे. हा कोऑर्डिनेट -b वर असेल. इथे +b वर डायरेक्ट्रिक्स असणार आहे, +b ला डायरेक्ट्रिक्स असेल. इथे फोकस पॉईंट येईल, त्याचे कोऑर्डिनेट काय असतील? पॉईंट वाय ॲक्सिसवर आहे फोकस पॉईंट, म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 0 आणि वाय कोऑर्डिनेट -b. आता ही त्याची लेटेस्ट रेक्टम होईल. याचे एंड पॉईंट काय असतील? हा 2b, हे पण 2b. ही डायरेक्शन निगेटिव्ह आहे, -2b, ही +2b, बरोबर आहे. एक्स कोऑर्डिनेट म्हणजे एवढी लेंथ -2b आणि ही लेंथ -b. इकडे 2b आणि -b. हा पॉईंट थर्ड क्वाड्रंटला आहे. थर्ड क्वाड्रंटला दोन्ही पण निगेटिव्ह असतात, बरोबर आहे, दोन्ही निगेटिव्ह. हा पॉईंट फोर्थ क्वाड्रंटला आहे. येथे एक्स पॉझिटिव्ह पाहिजे, वाय निगेटिव्ह पाहिजे, याप्रमाणे. आणि या लाईनचं इक्वेशन काय होईल? ही लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे, म्हणजे वाय इक्वल टू बी. लाईनचं इक्वेशन वाय इक्वल टू बी, येथे बी, देअरफॉर वाय -b इक्वल टू 0. या लाईनचं इक्वेशन वाय इक्वल टू -b, वाय + b इक्वल टू 0. या पॅराबोलाचं जनरल इक्वेशन एक्स स्क्वेअर इक्वल टू 4by. या पॅराबोलाचं जनरल इक्वेशन काय येणार आहे? एक्स स्क्वेअर इक्वल टू 4by, परंतु निगेटिव्ह डायरेक्शन आहे म्हणून इथे मायनस येणार आहे, -4by. पहा, हे दोन इक्वेशन सारखेच आहेत, फक्त इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. प्लस असल्यामुळे एक्सच्या प्लस डायरेक्शनमध्ये ओपन होत आहे, मायनस असल्यामुळे एक्स ॲक्सिसच्या निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये ओपन होत आहे. येथे +y आहे, बरोबर आहे. वाय प्लसमध्ये आहे, म्हणजे वाय ॲक्सिसच्या प्लस डायरेक्शनमध्ये ओपन होत आहे पॅराबोला. आणि येथे वाय मायनस आहे, म्हणजे वाय ॲक्सिसच्या निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये ओपन होत आहे. पहा, आता यावर आधारित आपण एक्सरसाइज 7.1 सॉल्व करू. एक्सरसाइज 7.1 फर्स्ट क्वेश्चन, फाइंड कोऑर्डिनेट ऑफ फोकस. फोकसचे आपल्याला कोऑर्डिनेट काढायचे आहेत. इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स, लेंथ ऑफ लेटेस्ट रेक्टम, लेटेस्ट रेक्टमची लेंथ फाइंड आउट करायची आहे आणि लेटेस्ट रेक्टमच्या एंड पॉईंटचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत ऑफ दी फॉलोइंग पॅराबोला. पहा, इथे 5 प्रकारचे आपल्याला पॅराबोला दिलेले आहेत. प्रत्येक पॅराबोलासाठी या व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहेत. पहा, आपण एक रफ फिगर करू समजण्यासाठी, नंतर फिगर करायची गरज नाही. आधी काय करू आपण? हा पॅराबोला घेऊ, याच्या सर्व व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू, नंतर दुसरा पॅराबोला एक एक करून आपण सॉल्व करू. 5y² इक्वल टू 24x. पॅराबोला कसा आहे? 5y² इक्वल टू 24x, याप्रमाणे आहे. येथे एक्स कसा आहे? येथे निगेटिव्ह साईन नाही आहे, म्हणजे एक्स कसा आहे? पॉझिटिव्ह आहे, बरोबर आहे. एक्स हा येथे पॉझिटिव्ह आहे, म्हणजे आपला पॅराबोला एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये ओपन होत आहे. कसा असेल तो? हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस. इकडे प्लस नंबर असतात वाय ॲक्सिस, इकडे प्लस नंबर असतात एक्स ॲक्सिस, इकडे मायनस नंबर असतात एक्स ॲक्सिस, इकडे वाय ॲक्सिस मायनस नंबर असतात, बरोबर आहे. एक्स येथे पॉझिटिव्ह असल्यामुळे आपला पॅराबोला या साईडला ओपन होत आहे, एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनला. येथे एक फोकस पॉईंट असेल, त्याला आपण एस म्हणणार.
त्याचे कोऑर्डिनेट काय असतील? ही लेंथ किती आहे? एची आहे, बरोबर आहे. पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे म्हणजे त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे आणि एक्स कोऑर्डिनेट हा पॉईंट असेल ए. एसचे कोऑर्डिनेट याप्रमाणे येतील. ही लेटेस्ट रेक्टम होईल फोकसमधून जाणारी आणि परपेंडिक्युलर असणारी एक्स ॲक्सिसला. ही आहे लेटेस्ट रेक्टम. पहा लेटेस्ट रेक्टम व्हॅल्यू किती असते? 4a असते, कारण ही 2a आणि ही 2a. लेटेस्ट रेक्टम 4a असते कारण लेंथ असल्यामुळे आपल्याला ती पॉझिटिव्ह घ्यायची आहे. लेटेस्ट रेक्टमची लेंथ आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायची आहे. ही प्लस 2a असते परंतु ही मायनस 2a. हा मायनस 2a म्हणजे कोऑर्डिनेट आहे परंतु लेंथ 2aच आहे, फक्त डायरेक्शन निगेटिव्ह आहे. याचे कोऑर्डिनेट काय असतील? एक्स ॲक्सिस म्हणजे एवढी लेंथ घेणार आपण ए. वाय ॲक्सिसचा कोऑर्डिनेट पहा इथे वाय ॲक्सिसचा कोऑर्डिनेट ही 2a लेंथ असते, बरोबर आहे, म्हणजे ए आणि 2a हे कोऑर्डिनेट असतील. या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय असतील? एक्सचा कोऑर्डिनेट एक्स म्हणजे एवढी लेंथ, ही लेंथ किती आहे? ए आहे. आणि वाय ॲक्सिसची ही मायनस 2a येणार आहे कारण निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये आहे. हा पॉईंट इकडे वायला निगेटिव्ह आहे, बरोबर आहे. येथे एक डायरेक्ट्रिक्स काढणार आपण. पॅराबोलाच्या मागे जेवढी लेंथ ही आहे तेवढ्याच लेंथवर ही डायरेक्ट्रिक्स काढली आपण. या डायरेक्ट्रिक्सचं इक्वेशन आपल्याला काय मिळणार आहे? वाय ॲक्सिसला पॅरलल आहे म्हणजे एक्स इक्वल टू ए, बरोबर आहे. ए इथे कसा आहे? इकडे पॉझिटिव्ह आहे परंतु इकडे निगेटिव्ह असेल म्हणजे एक्स इक्वल टू मायनस ए. हा ए आपण या साईडला पास केला तर एक्स प्लस ए इक्वल टू 0 हे या लाईनचं इक्वेशन असणार आहे. हा आपण एक्स ॲक्सिसला ओपन होणारा स्टँडर्ड पॅराबोला काढलेला आहे, बरोबर आहे. याचं इक्वेशन काय येते? वाय स्क्वेअर इक्वल टू 4ax. कारण एक्स कसा आहे? इकडे पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये ओपन होत आहे पॅराबोला. हे इक्वेशन आहे त्या कर्वचं, बरोबर आहे. या पॅराबोलाचं इक्वेशन हे आहे. येथे लिहिणार आपण दी गिवन इक्वेशन ऑफ parabola is 5y square equal to 24x. पहा जनरल फॉर्म आपला कसं याप्रमाणे आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण वाय स्क्वेअर इकडे राहू देऊ आणि 5ला इकडे ट्रान्सफर करू. दॅट इज म्हणजे यालाच आपण असंही लिहू शकतो, दॅट इज आय डॉट ई डॉट दॅट इज वाय स्क्वेअर इक्वल टू हे 5 इकडे डिव्हिजनमध्ये जातील म्हणजे 24/5x. हेच इक्वेशन आपण या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय करता येईल? कम्पेअर करता येईल हे दोन इक्वेशन आणि याची व्हॅल्यू काढता येईल. कम्पेअरिंग विथ वाय स्क्वेअर इक्वल टू 4ax. या साईडला वाय स्क्वेअर इकडे एक्स म्हणजे ही टर्म या टर्मला इक्वल असेल, बरोबर आहे. वाय स्क्वेअर एक्स म्हणजे या दोन टर्म इक्वल असतील. वी गेट आधी याची व्हॅल्यू काढून घ्यायची. याची व्हॅल्यू काढली की सर्व आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहेत, बरोबर आहे. येथे ए आहे, येथे ए आहे, येथे आहे, सर्व व्हॅल्यू आपल्याला काढता येतील. वी गेट 4a इक्वल टू 24/5. देअरफॉर ए इक्वल टू हे 4 इकडे 4 डिव्हिजनमध्ये जातील म्हणजे 6/5. 4 सकल 24 6/5. पहा याची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे, बरोबर आहे. ए इक्वल टू आता सर्व व्हॅल्यू आपल्याला काढता येतील. आधी कोणती व्हॅल्यू काढायची? फाइंड कोऑर्डिनेट ऑफ फोकस. आधी ही व्हॅल्यू काढू. कोऑर्डिनेट ऑफ फोकस यस ए आणि 0 कारण एक्स ॲक्सिसला ओपन आहे. दॅट इज यस एची व्हॅल्यू 6/5 आणि 0 ॲज इट इज. हे झाले कोऑर्डिनेट ऑफ फोकस. पहा कोऑर्डिनेट फाइंड आउट केले, ही व्हॅल्यू येत आहे, बरोबर आहे. आता इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स म्हणजे त्या लाईनचं इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स इज एक्स इक्वल टू मायनस ए किंवा एक्स प्लस ए इक्वल टू 0. दॅट इज म्हणजे एक्स प्लस एची व्हॅल्यू 6/5 इक्वल टू 0. 5ने मल्टिप्लाय करू आपण. हा 5 कॅन्सल करण्यासाठी इक्वेशनला 5ने मल्टिप्लाय करू म्हणजे काय होईल? दॅट इज
5x + 6, 5x + 6 प्रत्येक टर्मला 5ने मल्टिप्लाय केलं इक्वल टू 0, हे आपल्याला इक्वेशन मिळेल. बरोबर आहे. 6/5 असं नका लिहू, येथे 5ने मल्टिप्लाय करा इक्वेशनला. नंतर लेंथ ऑफ लेटस रेक्टम, ही जी लेटस रेक्टमची लेंथ ऑफ लेटस रेक्टम म्हणजे फोकस पॉईंटमधून परपेंडिक्युलर असणारी एक्स ॲक्सिसला कॉर्ड, तिची लेंथ किती असते? 4a असते. लक्षात राहू द्या 4a, कारण ही 2a आहे, ही पण 2a आहे. टोटल 4a. 4a ची व्हॅल्यू 6/5 म्हणजे काय होईल? 24/5. लेंथ आहे त्यामुळे पॉझिटिव्ह येणार आहे. युनिट येथे नाही, फक्त युनिट लिहिलं तरी चालेल किंवा असं राहू दिलं तरी चालेल. आता नंतर कोऑर्डिनेट ऑफ एंड पॉईंट्स ऑफ लेटस रेक्टम म्हणजे या दोन पॉईंटचे कोऑर्डिनेट a2a आणि a -2a. बरोबर आहे. कोऑर्डिनेट्स ऑफ एंड पॉईंट ऑफ लेटस रेक्टम आर. कोऑर्डिनेट काय येतील? a2a, कारण एक्स ॲक्सिसला ओपन आहे पॅराबोला, आणि a -2a. दॅट इज a आणि 2a ची व्हॅल्यू पुट करू. दॅट इज a ची व्हॅल्यू 6/5. आधी a ची व्हॅल्यू काढणं आवश्यक आहे. a ची डबल करायची, 6/5 × 2 म्हणजे हे काय होतील? 12/5, कारण 2a म्हणजे काय? 12/5. दुसरा पॉईंट a म्हणजे 6/5, दुसरा कोऑर्डिनेट, आणि -12/5 होईल. या पॅराबोलासाठी आपण सर्व व्हॅल्यू फाइंड आउट केलेल्या आहेत. आता या पॅराबोलासाठी आपण सर्व व्हॅल्यू फाइंड आउट करू. हे इरेज करतो मी. या पॅराबोलासाठी आपण सर्व व्हॅल्यू फाइंड आउट करू. सेकंड नंबरचं इक्वेशन y² = -20x. -x आहे म्हणजे पॅराबोला आपला एक्स ॲक्सिसच्या निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये ओपन होत आहे. हा एक्स ॲक्सिस इकडे पॉझिटिव्ह आणि इकडे निगेटिव्ह. बरोबर आहे. तर या डायरेक्शनमध्ये ओपन होत आहे म्हणजे पॅराबोला आपला याप्रमाणे आहे. हा दिलेला पॅराबोला कर्व याप्रमाणे असणार आहे. तर येथे एस असेल फोकस पॉईंट. एवढी लेंथ आपण किती घेणार? निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये आहे म्हणजे -a. बरोबर आहे. इकडे डायरेक्ट्रिक्स येणार आहे. ही लेटस रेक्टम होईल. याचे एंड पॉईंट एक्सचा कोऑर्डिनेट म्हणजे ही लेंथ येणार आहे -a, आणि वायचा कोऑर्डिनेट हे 2a आणि हे -2a. वायचा कोऑर्डिनेट एवढी लेंथ 2a. इकडे एक्सचा कोऑर्डिनेट -a आणि वायचा कोऑर्डिनेट -2a. या थर्ड क्वाड्रंटमध्ये असल्यामुळे या पॉईंटचे कोऑर्डिनेट दोन्ही पण निगेटिव्ह येतील. बरोबर आहे. सेकंड क्वाड्रंटला असल्यामुळे हा पॉईंट एक्सचा निगेटिव्ह येईल आणि वायचा पॉझिटिव्ह येईल. ही डायरेक्ट्रिक्स. या लाईनचं इक्वेशन काय येईल? वाय ॲक्सिसला पॅरलल आहे ही लाईन म्हणजे x = a. पॉझिटिव्ह आहे म्हणजे x = a म्हणजे x - a = 0. या लाईनचं इक्वेशन येणार आहे. आता सॉल्व करू आपण. गिवन इक्वेशन ऑफ पॅराबोला. आपल्याला दिलेलं इक्वेशन याप्रमाणे आहे. पॅराबोला इज y² = -20x. कंपेअरिंग विथ, जनरल फॉर्मला कंपेअर करू आपण. कंपेअरिंग विथ एक्स ॲक्सिसच्या निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये आहे म्हणजे y² = -4ax. याचा हा फॉर्म्युला होईल. बरोबर आहे. कंपेअरिंग विथ y² = -4ax. आधी आपण याची व्हॅल्यू काढू म्हणजे सर्व व्हॅल्यू आपल्याला काढता येतील. वी गेट
या दोन इक्वेशनमध्ये कम्पेअर केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, वी गेट 4a = 20 किंवा -4a = -20, बरोबर आहे. म्हणजे a = काय मिळेल, मायनस मायनस प्लस होतील, हे दोन्ही मायनस कॅन्सल होतील, 5. a ची व्हॅल्यू आपल्याला 5 मिळणार आहे. आता कोऑर्डिनेट ऑफ फोकस, कोऑर्डिनेट ऑफ फोकस, यस, कोऑर्डिनेट काय येतील, एक्सचा कोऑर्डिनेट येथे काय येईल, -a येईल. पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे म्हणजे वायचा 0 येईल, -a आणि 0, -a आणि 0, दॅट इज यस, a ची व्हॅल्यू -5 आणि वायचा 0. इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स, इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स इज, इक्वेशन काय येणार आहे, x - a = 0, दॅट इज x मायनस a ची व्हॅल्यू आपण 5 काढलेली आहे, =0. हे इक्वेशन मिळेल आपल्याला डायरेक्ट्रिक्सचं, बरोबर आहे. लेंथ ऑफ लेटस रेक्टम, लेंथ ऑफ लेटस रेक्टम कधी पण लक्षात ठेवा 4a असते, 4a किंवा 4b असते. लेंथ ऑफ लेटस रेक्टम = 4a. जर वाय ॲक्सिसला ओपन होत असेल तर 4b. येथे 4a ची व्हॅल्यू आहे 5 म्हणजे 20. लेंथ किती येणार आहे, 20. कोऑर्डिनेट ऑफ एंड पॉईंट्स ऑफ लेटस रेक्टम, कोऑर्डिनेट्स ऑफ एंड पॉईंट्स, कोऑर्डिनेट्स ऑफ एंड पॉईंट्स ऑफ लेटस रेक्टम, लेटस रेक्टम आर. कोऑर्डिनेट काय येतील, एक येणार आहे -a आणि 2a, -a 2a, आणि दुसरा येणार आहे -a -2a, -a -2a, दॅट इज, व्हॅल्यू पुट करू, a ची व्हॅल्यू 5 आहे म्हणजे -5, a ची डबल करा, a ची व्हॅल्यू 5 आहे, त्याची डबल 5 × 2 10 होतील, आणि -5 -10. आता या पॅराबॉलासाठी फाइंड आउट करू आपण. थर्ड पॅराबॉला आहे 3x² = 8y, 3x² = 8y. वायची व्हॅल्यू कशी आहे, प्लस आहे, म्हणजे हा पॅराबॉला वाय ॲक्सिसच्या प्लस डायरेक्शनमध्ये ओपन होत आहे. वायची व्हॅल्यू प्लस आहे. इक्वेशनवरूनच लक्षात आलं पाहिजे पॅराबोला कोणत्या साईडला ओपन होत आहे. वाय येथे प्लस आहे म्हणजे वाय ॲक्सिसच्या प्लस डायरेक्शनला, इकडे प्लस वाय ॲक्सिस, बरोबर आहे, इकडे मायनस, म्हणजे याप्रमाणे ओपन होत आहे. येथे पॉईंट एस असणार आहे. ही लेंथ आपण किती घेणार, बी घेणार, +b, कारण वाय ॲक्सिसला ओपन होत असेल तर बी घ्यायचं आपल्याला ए ऐवजी. इकडे ही डायरेक्ट्रिक्स पॅराबोलाच्या मागच्या साईडला डायरेक्ट्रिक्स येणार आहे, ही आहे डायरेक्ट्रिक्स. याचे कोऑर्डिनेट काय येतील, हा पॉईंट वाय ॲक्सिसवर आहे फोकस पॉईंट, म्हणजे त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 असेल आणि वाय कोऑर्डिनेट हे डिस्टन्स म्हणजे बी, 0 आणि बी. आता ही लेटस रेक्टम आहे, याचे कोऑर्डिनेट 0 आणि बी येतील, येथे लिहितो 0 आणि बी, या फोकस पॉईंटचे कोऑर्डिनेट. हा पॉईंट एस आहे फोकस पॉईंट, हे एंड पॉईंट आहेत लेटस रेक्टमचे, इकडे प्लस आहेत म्हणजे ही लेंथ 2b, ही -2b घेऊ आपण, फक्त डायरेक्शन मायनस आहे, प्लसमध्ये आहे, बरोबर आहे. हा पोर्शन फर्स्ट क्वाड्रंटला आहे म्हणजे प्लसमध्ये येईल, दोन्ही पण व्हॅल्यू प्लस येतील. आणि वायची लेंथ ही म्हणजे बी, इकडे काय होईल -2b, एक्स म्हणजे एवढी लेंथ म्हणजे -2b, वाय म्हणजे एवढी लेंथ बी, याप्रमाणे. डायरेक्ट्रिक्स एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल तर y = b,
बरोबर आहे. येथे बी कसा आहे, इकडे प्लसमध्ये आहे परंतु इकडे मायनसमध्ये आहे, म्हणजे वाय इक्वल टू मायनस बी. हा बी या साईडला आणला तर प्लस बी इक्वल टू 0 होईल. हे येईल डायरेक्ट्रिक्सचं इक्वेशन. वाय ॲक्सिसला ओपन होत आहे म्हणजे एक्स स्क्वेअरपासून सुरुवात असणार आहे. एक्स स्क्वेअर इक्वल टू प्लसमध्ये आहे 4by. हे याचं जनरल इक्वेशन येणार आहे. येथे लिहिणार गिवन इक्वेशन ऑफ पॅराबोला. आपल्याला दिलेलं इक्वेशन याप्रमाणे आहे. पॅराबोला इज 3x² इक्वल टू 8y. हे इक्वेशन कम्पेअर करू आपण. कम्पेअरिंग विथ जनरल फॉर्म x². इकडे x² तर इकडे x² पाहिजे. इकडे y म्हणजे 4by. y प्लस असल्यामुळे 4b घेतलेले आहे आपण. वी गेट. याच इक्वेशनला आपल्याला काय करायचं आहे, हा 3 या साईडला पास करायचा आहे म्हणजे 8/3y होईल. बरोबर आहे. दॅट इज हेच इक्वेशन आपण या फॉर्ममध्ये लिहून घेणार आधी, कारण फक्त इकडे x² पाहिजे. येथे x² इक्वल टू याप्रमाणे. हे दिलेले इक्वेशन याप्रमाणे आहे. x² इक्वल टू 8/3y. वी गेट. आपल्याला 4b ची व्हॅल्यू मिळेल. 4b इक्वल टू 8/3. इक्वेशन कसं आहे, x² इक्वल टू 8/3y आणि जनरल इक्वेशन आपलं x² इक्वल टू 4by आहे. हा x², हा x², हा y हे सारखेच आहेत. म्हणजेच काय, हे पण सारखे आहेत म्हणजे 4b इक्वल टू 8/3. याप्रमाणे कम्पेअर केला आपण. देअरफॉर b इक्वल टू म्हणजे 2/3. बरोबर आहे. आता आपल्याला सर्व व्हॅल्यू काढता येतील. आधी काय काढायचं आहे, कोऑर्डिनेट ऑफ फोकस. कोऑर्डिनेट ऑफ फोकस इज यस. कोऑर्डिनेट फोकसचे काय येतील 0 आणि b. दॅट इज एक्सचा 0, वायचा b ची व्हॅल्यू 2/3. कोऑर्डिनेट नंतर इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स. इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स. डायरेक्ट्रिक्सचं इक्वेशन काय होईल, y प्लस बी इक्वल टू 0. दॅट इज y प्लस बीची व्हॅल्यू 2/3 इक्वल टू 0. दॅट इज पहा येथे अपॉनमध्ये 3 नको, आपण काय करू 3 ने मल्टिप्लाय करू पूर्ण टर्मला, सर्व टर्मला, म्हणजे 3y होतील. 3 ने मल्टिप्लाय केल्यामुळे येथे 2 होतील. 0ला 3 ने मल्टिप्लाय केलं 0च होईल. हे इक्वेशन येणार आहे. नंतर लेंथ ऑफ लेटस रेक्टम. लेंथ ऑफ लेटस रेक्टम. येथे लेंथ आपण किती घेणार, 4b घेणार, कारण y ॲक्सिसवर ओपन होत आहे. x ॲक्सिसवर ओपन असेल लेफ्टला किंवा राईटला तर आपण 4a घेणार, आणि y ॲक्सिसवर अपवर्ड किंवा डाऊनवर्ड जरी असेल y ॲक्सिसला तरी आपण लेटस रेक्टम काय घेणार 4b. b ची व्हॅल्यू काढली आपण 2/3 म्हणजे हे काय होतील 8/3. 8/3. कोऑर्डिनेट्स of endpoints of latus rectum are. कोऑर्डिनेट काय येतील -b 2b, -2b आणि b, आणि दुसरा पॉईंट येईल 2b आणि b. व्हॅल्यू पुट करू. दॅट इज पहिला कोऑर्डिनेट -2b. b ची व्हॅल्यू डबल करायची. ही डबल व्हॅल्यू केली आपण तर 2 × 2 4/3 होतील, म्हणजे -4/3 आणि b ची व्हॅल्यू आहे 2/3. ही व्हॅल्यू डबल केली 4/3 प्लस आणि b ची व्हॅल्यू 2/3. पहा आता या पॅराबोलासाठी आपण व्हॅल्यू फाइंड आउट करू.
पहा आता इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर इक्वल टू -8y, एक्स स्क्वेअर इक्वल टू -8y, 4th नंबरचं इक्वेशन आहे. या इक्वेशनसाठी सर्व व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. -y आहे म्हणजे -y ॲक्सिसच्या मायनस साईडला ओपन होत आहे पॅराबोला, y ॲक्सिसच्या निगेटिव्ह साईडला ओपन होत आहे. म्हणजे कसा असेल, एक्स ॲक्सिस आणि y ॲक्सिस, हा y ॲक्सिस हा एक्स ॲक्सिस, येथे -y आहे म्हणजे निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये ओपन होत आहे y ॲक्सिसला. ही निगेटिव्ह डायरेक्शन आहे y ॲक्सिसची, बरोबर आहे, या साईडला ओपन होत आहे. हा पॉईंट सपोज यस आहे, फोकस याप्रमाणे आहे. फोकसचे कोऑर्डिनेट आपण काय घेणार, यस. पॉईंट y ॲक्सिसवर आहे फोकस म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 0 आणि y येथे निगेटिव्ह, येथे b असणार आहे -b. ही आहे लेटस रेक्टम, ही लेंथ -2b असेल आणि ही लेंथ 2b असणार आहे. इकडे प्लस इकडे मायनस. लेटस रेक्टमचा एंड पॉईंट हा आहे, त्याचे कोऑर्डिनेट एक्सचा कोऑर्डिनेट म्हणजे हे परपेंडिक्युलर एवढी लेंथ किती आहे, 2b आहे आणि वायचा कोऑर्डिनेट एवढी लेंथ -b. त्याप्रमाणे इकडे एक्सचा कोऑर्डिनेट म्हणजे एवढी लेंथ, बरोबर आहे. एक्सचा कोऑर्डिनेट म्हणजे एवढी लेंथ, ही लेंथ आहे -2b आणि वायची लेंथ -b. फोकस पॉईंट आणि डायरेक्ट्रिक्स यांच्या सेंटरमध्ये काय असतो, ओरिजिन असतो. एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे डायरेक्ट्रिक्स म्हणजे त्याचं इक्वेशन y इक्वल टू b, येथे b पॉझिटिव्ह आहे म्हणून पॉझिटिव्ह, म्हणजेच काय y - b इक्वल टू 0, हे इक्वेशन आहे. पहा आधी आपण बीची व्हॅल्यू फाइंड आउट करू. y ॲक्सिसला असल्यामुळे आपल्याला b महत्त्वाचा आहे. एक्स ॲक्सिसवर ओपन होत असेल तर a महत्त्वाचा आहे. येथे आपल्याला b कॅल्क्युलेट करायचं आहे. गिवन इक्वेशन ऑफ पॅराबोला, दिलेलं इक्वेशन याप्रमाणे आहे, एक्स स्क्वेअर इक्वल टू -8y, कंपेरिंग विथ एक्स स्क्वेअर इक्वल टू -4by, वी गेट y मायनस म्हणजे आपल्याला काय मिळेल, 4b इक्वल टू 8 मायनस किंवा -4b इक्वल टू -8, देअरफॉर b इक्वल टू 2, bची व्हॅल्यू 2 मिळेल आपल्याला. कोऑर्डिनेट ऑफ फोकस म्हणजे एस पॉईंट, त्याचे कोऑर्डिनेट 0 आणि -b, दॅट इज म्हणजेच काय, व्हॅल्यू पुट करू, यस 0 -b, बीची व्हॅल्यू 2 आहे परंतु -b म्हणजे -2. इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स इज, इक्वेशन काय येणार आहे, y - b, दॅट इज y - b ची व्हॅल्यू 2 इक्वल टू 0. लेंथ ऑफ लेटस रेक्टम इज, y ॲक्सिसला ओपन असल्यामुळे 4b घेणार आपण, दॅट इज लेंथ किती येईल, 4 इंटू, इथे इक्वल टू करू, इक्वल टू 4b इक्वल टू 4, बीची व्हॅल्यू 2 म्हणजे 8. कोऑर्डिनेट ऑफ एंड पॉइंट्स ऑफ लेटस रेक्टम आर, कोऑर्डिनेट काय येतील, -b, -2b आणि -b, आणि दुसरा कोऑर्डिनेट 2b आणि -b, दॅट इज व्हॅल्यू पुट करू, -2b, बीची व्हॅल्यू डबल करायची म्हणजे -4b आणि -2,
-4 होतील आणि -2. बीची व्हॅल्यू डबल केली आपण, बरोबर आहे. -2 × 2 म्हणजे -4 होतील आणि -2. आता या इक्वेशनसाठी आपण व्हॅल्यू फाइंड आउट करू. (3y² = -16x). आता इक्वेशन आहे 3y² = -16x. दॅट इज हेच इक्वेशन आपण या फॉर्ममध्ये लिहू शकतो. y² = 3ला या साईडला पास करू, -16/3x. हे इक्वेशन आपल्याला याप्रमाणे दिलेलं आहे, बरोबर आहे. आता गिवन इक्वेशन ऑफ पॅराबोला इज y² = -16/3x. कम्पेअरिंग विथ, कम्पेअर कशाला करणार आपण हे y² = -4ax ला, कारण एक्स ॲक्सिसच्या निगेटिव्ह डायरेक्शनला ओपन होत आहे म्हणजे -4ax. याला कम्पेअर करू आपण. वी गेट, कम्पेअर केल्यानंतर वी गेट आपल्याला काय मिळेल, 4a = 16/3. 4a = 16/3. देअरफॉर a = 4/3 होतील. a ची व्हॅल्यू 4/3 मिळेल, बरोबर आहे. कोऑर्डिनेट ऑफ फोकस म्हणजे एस पॉईंट. कोऑर्डिनेट काय असतील, पहा एक्स ॲक्सिसच्या निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये ओपन होत आहे याप्रमाणे. एक्स ॲक्सिस आहे, पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे म्हणजे वाय कोऑर्डिनेट 0 आणि याचा येथे निगेटिव्ह ए असेल, बरोबर आहे. ही लेंथ -a, ही +a, इकडे डायरेक्ट्रिक्स असणार आहे. हे डिस्टन्स +2a येणार आहे, हे डिस्टन्स -2a. डिस्टन्स 2aच येईल परंतु मायनस डायरेक्शनमध्ये. याचे कोऑर्डिनेट काय येतील, पहा एक्सचा कोऑर्डिनेट, या पॉईंटचा एक्सचा कोऑर्डिनेट म्हणजे एवढी लेंथ तेवढी आहे, ती आहे -a आणि वायचा कोऑर्डिनेट -2a. इकडे एक्सचा कोऑर्डिनेट म्हणजे एवढी लेंथ -a आणि वायचा कोऑर्डिनेट +2a. पहा एक्स ॲक्सिसवर ओपन होत आहे, एक्स ॲक्सिसच्या निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये ओपन होत आहे हा पॅराबोला. म्हणजे वाय ॲक्सिसला ही डायरेक्ट्रिक्स पॅरलल आहे. वाय ॲक्सिसला पॅरलल असेल तर x = a. इकडे a कसा आहे, या पॉईंटचा कोऑर्डिनेट a इकडे पॉझिटिव्ह आहे म्हणजे x - a = 0. हे आपलं इक्वेशन मिळेल. कोऑर्डिनेट ऑफ फोकस म्हणजे -a आणि 0. दॅट इज यस -a, ची व्हॅल्यू 4/3, -4/3 आणि 0. इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स इज x - a = 0. दॅट इज x - a ची व्हॅल्यू 4/3 = 0. पहा 3 ने मल्टिप्लाय करू आपण म्हणजेच काय 3x - 4. 3 ने मल्टिप्लाय करायचं प्रत्येक टर्मला म्हणजे 3x, 3 कॅन्सल होतील, -4 = 0. हे आपल्याला इक्वेशन मिळेल. लेंथ ऑफ लेटस्ट रेक्टम एक्स ॲक्सिसला ओपन होत आहे निगेटिव्हमध्ये म्हणजे 4a लेंथ येणार आहे. 4a ची लेंथ आहे 4/3 म्हणजे 16/3. कोऑर्डिनेट ऑफ एंड पॉईंट्स ऑफ लेटस्ट रेक्टम आर. कोऑर्डिनेट काय येतील -a आणि 2a. अँड इकडे एक्सचा निगेटिव्ह, वायचा पण निगेटिव्ह कारण 4th क्वाड्रंट आहे या पॉईंटचा. -a - 2a. दॅट इज व्हॅल्यू पुट करू. a ची व्हॅल्यू 4/3 म्हणजे -4/3 आणि या व्हॅल्यूची डबल करायची म्हणजे -8/3 होतील. इथे +8/3 आणि दुसरा पॉईंट कोणता येणार आहे -4/3 आणि -8/3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, फाइंड द इक्वेशन ऑफ द पॅराबोला. येथे आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे पॅराबोलाचं. तो पॅराबोला ओरिजिनवर आहे आणि अलॉंग वाय ॲक्सिस आहे. म्हणजे पॅराबोला कसा असेल, हा ओरिजिन अलॉंग वाय ॲक्सिस पासिंग थ्रू दी पॉईंट. पॉईंट कोणता आहे -10 - 5 म्हणजे एक्सचा पण निगेटिव्ह आहे, वायचा पण निगेटिव्ह आहे
पहा येथे निगेटिव्ह, येथे निगेटिव्ह, म्हणजे थर्ड क्वाड्रंटला पॉईंट असणार आहे, बरोबर आहे. हा पॉईंट थर्ड क्वाड्रंटला आहे, म्हणजे अलॉंग वाय ॲक्सिस म्हणजे निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये तो पॅराबोला असणार आहे. वाय ॲक्सिसच्या निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये, वाय ॲक्सिसच्या निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये तो पॅराबोला असणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन. सपोज हा पॉईंट कोणता आहे, -10 -5, -10 -5. वाय ॲक्सिसच्या निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये पॅराबोला ओपन होत असेल तर त्या पॅराबोलाचं इक्वेशन काय आहे, x² = 4by - 4by, कारण इथे मायनस आहे, बरोबर आहे. ते इक्वेशन आहे जनरल इक्वेशन. सोल्युशन पहा येथे एक्सची व्हॅल्यू आपण -10 घेणार आणि वायची व्हॅल्यू -5 घेणार. पहा येथे एक्सची व्हॅल्यू आपण -10 घेणार आणि वायची व्हॅल्यू -5 घेणार. फाइंड, पहा एवढा शब्द आपण नाही लिहिणार, बाकी सर्व सेंटेन्स ॲज इट इज लिहून घ्यायचं आहे आपल्याला. द इक्वेशन ऑफ द पॅराबोला, द इक्वेशन ऑफ द पॅराबोला ॲज इट इज, पूर्ण सेंटेन्स लिहून घ्या. ऑफ द पॅराबोला विथ व्हर्टेक्स at the origin axis along y axis passing through the point -10 -5. येथे इज लिहा, इज स्क्वेअर इक्वल टू -4by, बरोबर आहे. आता बीची व्हॅल्यू आपल्याला काढावी लागेल. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू माहिती आहेत आणि बीची व्हॅल्यू काढल्यानंतर येथे पुट करू आपण. देअरफॉर x² ही एक्सची व्हॅल्यू आहे आणि ही वायची आहे, म्हणजे -10² इक्वल टू -4b आणि वायची व्हॅल्यू -5 मल्टिप्लिकेशनमध्ये. हे किती होतील, 100 इक्वल टू, देअरफॉर b इक्वल टू 5. बीची व्हॅल्यू आपल्याला 5 मिळणार आहे. आता ही व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, या इक्वेशनमध्ये पुट करायची आहे. देअरफॉर x² इक्वल टू -4, बीची व्हॅल्यू 5 पुट करणार आणि y ॲज इट इज, म्हणजे पूर्ण कर्वचं आपल्याला इक्वेशन मिळणार आहे. हा x² इक्वल टू हे -20y होतील. हे आपलं इक्वेशन मिळेल. त्या पॅराबोलाचं इक्वेशन याप्रमाणे असणार आहे. फक्त बीची व्हॅल्यू फाइंड आउट केली, या पॉईंटच्या कोऑर्डिनेटवरून आपण बीची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि या इक्वेशनमध्ये पुट केली. तेच आपलं पॅराबोलाचं इक्वेशन आहे. इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ पॅराबोला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, फाइंड इक्वेशन ऑफ पॅराबोला. येथे पण आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे पॅराबोलाचं. व्हर्टेक्स ॲट दी ओरिजिन, त्या पॅराबोलाचा व्हर्टेक्स ओरिजिनवर आहे, अलॉंग एक्स ॲक्सिस, पॅराबोला एक्स ॲक्सिस अलॉंग आहे अँड पासिंग थ्रू दी पॉईंट, हा पॉईंट आहे 3 आणि 4 कोऑर्डिनेट आहेत. अलॉंग एक्स ॲक्सिस, एक्स पॉझिटिव्ह आहे, वाय पण पॉझिटिव्ह आहे, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट असणार आहे, बरोबर आहे. अलॉंग एक्स ॲक्सिस ओपन होत आहे, म्हणजे याप्रमाणे पॅराबोला असणार आहे. एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये पॅराबोला ओपन होत असेल तर त्या पॅराबोलाचं इक्वेशन काय आहे, y² इक्वल टू 4ax, बरोबर आहे. पॉईंट आपल्याला दिलेला आहे 3 आणि 4, पॅराबोलावर एक पॉईंट आहे 3 आणि 4. या कोऑर्डिनेटवरून आपल्याला एची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि ती व्हॅल्यू येथे पुट करायची आहे. सोल्युशन फक्त फाइंड ऐवजी फक्त फाइंड नका लिहू, बाकी सर्व सेंटेन्स ॲज इट इज लिहून घ्या. द इक्वेशन ऑफ द पॅराबोला, द पॉइंट 3, 4 इज, येथे इज लिहा. पूर्ण सेंटेन्स फाइंड ऐवजी पूर्ण सेंटेन्स आपण लिहिलेला आहे. सेंटेन्स लिहिणं झाल्यानंतर इज लिहिलेलं आहे आणि आता इक्वेशन लिहायचं आहे. जनरल इक्वेशन काय येणार आहे, y² इक्वल टू 4ax.
इथे एक्स पॉझिटिव्ह आहे कारण पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये पॅराबोला ओपन होत आहे. आता एक्सची व्हॅल्यू आपण ही एक्सची व्हॅल्यू घेणार, ही वायची व्हॅल्यू घेणार. फॉर्म्युला कसा आहे वाय स्क्वेअर. आधी वायची व्हॅल्यू पुट करायची 4 स्क्वेअर इक्वल टू 4 ए एक्सची व्हॅल्यू 3. देअरफॉर हे 16 होतील इक्वल टू 12 ए होतील. देअरफॉर ए इक्वल टू 16/12. दोन्ही नंबरला 4ने डिवाइड करू, हे 3 होतील, हे 4 होतील. देअरफॉर ए इक्वल टू 4/3. आता ही व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशनमध्ये पुट करायची आहे. देअरफॉर वाय स्क्वेअर इक्वल टू 4 एची व्हॅल्यू 4/3 आणि हा एक्स. हे कॅल्क्युलेशन करू. देअरफॉर वाय स्क्वेअर इक्वल टू 4 × 4 16/3 होतील, 16/3 एक्स. बरोबर आहे. डिनोमिनेटरमध्ये 3 आहे तो या साईडला पास करू, म्हणजे 3y स्क्वेअर इक्वल टू 16x इज द रिक्वायर्ड इक्वेशन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. फाइंड इक्वेशन ऑफ द पॅराबोला हुज व्हर्टेक्स इज ओरिजिन O00. हा ओरिजिन आहे एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड फोकस. त्या पॅराबोलाचा फोकस पॉईंट कुठे आहे -7 0, म्हणजे एक्सचा -7 वायचा 0. एक्सचा -7 म्हणजे एक्स ॲक्सिसवर तो फोकस पॉईंट आहे. याचे कोऑर्डिनेट काय आहेत -7 आणि 0. एक्सचा -7 वायचा 0 हा पॉईंट यस आहे. तर या पॅराबोलाचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. एक्स ॲक्सिसच्या निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये ओपन होणारा पॅराबोला आहे. त्याचं इक्वेशन वाय स्क्वेअर इक्वल टू -4ax. बरोबर आहे. आता एची व्हॅल्यू येथे किती घेणार आपण. एची व्हॅल्यू येथे किती आहे -7 आहे, परंतु डायरेक्शन -7 आहे. एची व्हॅल्यू आपण येथे 7 घेणार. ही 7 व्हॅल्यू येथे पुट करू आपण. सोल्युशन द इक्वेशन ऑफ द पॅराबोला whose vertex is O00 and focus at -7 0 is म्हणजे वाय स्क्वेअर इक्वल टू मायनस असल्यामुळे -4ax. एची व्हॅल्यू इथे मायनस असल्यामुळे इक्वेशन -4ax होणार आहे. बरोबर आहे. हेअर फोकस पॉईंट यस म्हणजे -7 0 आहे. बरोबर आहे. ए इक्वल टू किती होईल 7. एची व्हॅल्यू 7 घेणार आपण, -7 नाही घेणार. मायनस म्हणजे फक्त डायरेक्शन आपल्याला दाखवते -7 म्हणजे. ए म्हणजे ती लेंथ आहे, ही किती आहे 7. याची व्हॅल्यू आपण 7 घेणार. ही 7 व्हॅल्यू येथे पुट करणार आपण. देअरफॉर वाय स्क्वेअर इक्वल टू -4 याची व्हॅल्यू 7 आणि इंटू एक्स. देअरफॉर वाय स्क्वेअर इक्वल टू हे -28x. याप्रमाणे इक्वेशन येणार आहे. इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ पॅराबोला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. पॅराबोलाचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. व्हर्टेक्स ॲट द ओरिजिन अलॉंग एक्स ॲक्सिस आणि या पॉईंटमधून जाणारं. 2 सब क्वेश्चन्स आहेत. आधी या पॉईंटमधून जाणाऱ्या पॅराबोलाचं इक्वेशन फाइंड आउट करू, नंतर आपण या पॉईंटमधून जाणाऱ्या पॅराबोलाचं इक्वेशन फाइंड आउट करू. सोल्युशन आधी हा पॉईंट घेऊ आपण 1 - 6. एक्सचा प्लसमध्ये आहे, वायचा मायनसमध्ये आहे. बरोबर आहे. पॅराबोला कसा येणार आहे, एक्सचा प्लसमध्ये आहे, इकडे प्लस नंबर असतात एक्सचे, हा वाय ॲक्सिस, आणि वायचा मायनस आहे, वायचा मायनस, म्हणजे क्वाड्रंट कोणता येणार आहे, हा क्वाड्रंट. या क्वाड्रंटमध्ये तो पॉईंट असणार आहे. आपला पॅराबोला याप्रमाणे असणार आहे. हा पॉईंट 1 - 6.
याप्रमाणे आपण इमॅजिन केलेलं आहे, बरोबर आहे. पहा एक्सचा प्लस आणि वायचा मायनस, बरोबर आहे. हा एक्सचा कॉर्डिनेट आणि हा वायचा कॉर्डिनेट. तर या पॅराबोलाचं इक्वेशन काय असेल, एक्सच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये आहे म्हणजे वाय स्क्वेअर इक्वल टू 4ax. एक्स आणि वायची व्हॅल्यू येथे पुट करणार, एची व्हॅल्यू काढणार, ती येथे पुट करणार. पहा सेंटेन्स ॲज इट इज लिहून घ्यायचं आहे. सोल्युशन सेंटेन्स कसं लिहिणार, फाइंड न लिहिता द इक्वेशन ऑफ द पॅराबोला 1, -6 इज. पहा पूर्ण सेंटेन्स लिहिल्यानंतर इज लिहा आणि जनरल इक्वेशन लिहा वाय स्क्वेअर इक्वल टू 4ax. देअरफॉर वायची व्हॅल्यू पहा इथे -6 आहे, वायची व्हॅल्यू पहिली एक्सची आहे, दुसरी वायची आहे. -6 स्क्वेअर इक्वल टू 4, एची व्हॅल्यू काढायची आहे आणि एक्सची व्हॅल्यू 1 घेणार. देअरफॉर हे 36 होतील इक्वल टू 4a. देअरफॉर ए इक्वल टू 9. 36/4 म्हणजे 9, बरोबर आहे. आता ही 9 व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये पुट करणार. देअरफॉर वाय स्क्वेअर इक्वल टू 4, एची व्हॅल्यू 9 पुट करू इंटू एक्स म्हणजे देअरफॉर वाय स्क्वेअर इक्वल टू 4 × 9 36x. 36x इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ पॅराबोला. पहा या पॉईंटसाठी आपण पॅराबोलाचं इक्वेशन फाइंड आउट केलेलं आहे. आता या पॉईंटसाठी पॅराबोलाचं इक्वेशन फाइंड आउट करू. पॉईंट आहे 2, 3. पहा इथे सेकंड 2 आणि 3 याप्रमाणे पॉईंट आहे. एक्सची व्हॅल्यू 2 घेणार, वायची व्हॅल्यू 3 घेणार, बरोबर आहे. इक्वेशन ॲज इट इज, फक्त येथे काय येणार आहे 2, 3 इज. इक्वेशन कसं पॅराबोला कसा होईल, दोन्ही पण पॉझिटिव्ह आहे, एक्स पॉझिटिव्ह आहे, वाय पण पॉझिटिव्ह आहे. पहा म्हणजे याचप्रमाणे इक्वेशन येईल, बरोबर आहे. पॉईंट येथे असणार आहे 2 आणि 3. इक्वेशन काय आहे, हेच इक्वेशन येईल वाय स्क्वेअर इक्वल टू 4ax, बरोबर आहे. आता वायची व्हॅल्यू आपण काय पुट करणार, येथे ही एक्सची व्हॅल्यू आणि ही वायची व्हॅल्यू, बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू 2, वायची व्हॅल्यू 3 म्हणजे 3चा स्क्वेअर 4, एक्सची व्हॅल्यू 2 पुट करणार. हे 9 होतील आणि हे 8. आता हे सर्वच कॅन्सल होईल. 3चा स्क्वेअर 9, 4 × 2 8a होतील. देअरफॉर a इक्वल टू 9/8, बरोबर आहे. आता येथे पुट करू आपण ही व्हॅल्यू, एची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करू, कारण एची व्हॅल्यू आपल्याला माहिती पाहिजे होती. एची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे, येथे पुट करू म्हणजे या कर्वचं आपल्याला इक्वेशन मिळणार आहे. देअरफॉर स्क्वेअर इक्वल टू 4, एची व्हॅल्यू 9/8 इंटू एक्स. देअरफॉर पहा 4ने डिवाइड होतील, हे 2 होतील, बरोबर आहे. आता हे 2 या साईडला आणता येतील आपल्याला, 2y स्क्वेअर इक्वल टू हे 9x होतील. 4ने कॅन्सल केले आपण, इथे 2 आहे, हे 2 या साईडला आणले, 2y स्क्वेअर इक्वल टू 9x इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ पॅराबोला. राहिलेले क्वेश्चन्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करू. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.